आता सहज गाडीत मी विचारलं आजचा चावडीचा विषय काय असला पाहिजे, तर आता ही चावडी म्हणजे ऐतिहासिक चावडी आहे. आपण कुठं बसलो आहेत? शेतात बसलो आहेत, बरोबर आहे. आणि खरं आर्थिक शिक्षण इथं व्हायला पाहिजे. ॲक्च्युली तसं होत नाही आहे. म्हणून चावडीचा कन्सेप्ट जो आहे आपला, की खेड्यागावात प्रत्येकापर्यंत आर्थिक शिक्षण पोचलं पाहिजे, बरोबर आहे. शाळेमध्ये आपल्याला ॲकॅडमिक शिक्षण मिळतं, पैसा शिकवला जातो का? नाही. पण आर्थिक शिक्षण म्हटलं की मग शेअर मार्केट हा विषय येतो. आणि आजचा आपण विषय घेऊया शेअर मार्केटबद्दलचे समज गैरसमज. नेमके आज समज गैरसमज काय आहेत आणि आपण काय केलं पाहिजे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी, हा विषय घेऊया. ठीक आहे. आता आपल्या एरियामध्ये काय समज गैरसमज आहे तो? येस, सगळ्यात मोठा समज आहे का गैरसमज ते तुम्ही ठरवा. की मार्केटला काय समजतात? सट्टा किंवा जुगार समजतात, बरोबर आहे. आणि खेड्यातले सामान्य माणूस म्हणूनच नाही तर अगदी मोठमोठे जे ऋषीमुनी महाराज किंवा आता तुम्हाला यूट्यूबवर पण भरपूर बाबा दिसत आहेत, प्रत्येकजण काय म्हणतं आहे? शेअर बाजार हा जुगार आहे, बरोबर आहे. आणि मग ह्या तुमचं काय म्हणणं आहे? मग शेअर बाजार जुगार आहे का नाही? जुगार नाही आहे. तुमचं काही इन्व्हॉल्वमेंट कमी दिसतं. आता मी बोलणारच नाही, आता तुम्हाला बोलायला लावणार. नाहीतर आपण गेम खेळूयात का? शाळेत कसं घ्या, आम्ही आता काय मास्तर लोक आहेत सगळे, बरोबर. शाळेत गेम खेळतो माहीत आहे ना आपण. लहान मुलांना जर एंगेज करायचं असेल, त्यांचा सहभाग घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. तर आज आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊ, हां, राईट. दर चावडी आत्तापर्यंतच्या आहेत. म्हणजे काय, आता ही तर अरे तू पण बघा, विराज सर मुंबईहून आलेत, बरोबर. म्हणजे हे जे चावडी कन्सेप्ट आहे किंवा वा इंडिया मुवमेंट आहे किंवा आपण तन मन धन जन म्हणतो. जन म्हणजे लोकांसाठी काम पण केलं पाहिजे आपण, बरोबर आहे. तन म्हणजे आपलं शरीर स्वस्थ असलं पाहिजे, बरोबर. दुसरं मन म्हणजे आपलं मन स्ट्रॉंग पाहिजे, आहे की नाही. धन म्हणजे पैसा पण पाहिजे, आणि पैसा आल्यानंतर लोकांना विसरलं नाही पाहिजे. त्यांच्यासाठी पण आपण काही ना काही काम केलं पाहिजे. त्याच्याच अंतर्गत ही चावडी आपण घेतो. आणि आजची चावडी ही ऐतिहासिक यासाठी की आपण एकतर खूप म्हणजे हे कॅमेरा इकडं फिरून शूटिंग घ्या वाटल्यास या सगळ्या एरियाची. आणि अशा आणि मला वाटतं मान ना मान सगळ्यात दुष्काळी भाग आहे हा. मला माहीत होतं तुम्ही दुसरं जोडणार आहेत पुढे, म्हणून मी तिसरीकडे गेलो. मान हा तालुका काय, मानदेश म्हणजे पूर्ण दुष्काळी भाग आहे. पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत बाकी, आणि प्रश्न हे सुटत नसतात आयुष्यामधून. तर अशा भागामध्ये ही चावडी होईल. आणि आत्तापर्यंत ज्या चावड्या झाल्यात तशी होणार नाही. आता मी जसं बोललो तसं आपण आता क्विज खेळूया, राईट, आहे की नाही. मी काही प्रश्न विचारणार, वाटल्यास केबीसी माहीत आहे ना, कोण बनेगा करोडपती, त्या टाईपमध्ये घेऊया, आहे की नाही. काही प्रश्न अवेलेबल आहेत का बघू आपल्याकडं. पहिला प्रश्न आहे, वॉरन बफेट श्रीमंत झाले. वॉरन बफेट श्रीमंत झाले कारण ये त्यांनी खूप मन लावून अभ्यास केला. कंपन्यांचं फंडामेंटल टेक्निकल अभ्यास करून त्यांनी पैसे कमवले. नंबर 2, त्यांचा सट्टा लागला, जमून गेलं. ए का बी? हे खूप सोपं झालं का? थोड्या अवघड काढूया थोडे. शेअर बाजार म्हणजे काय? साधा प्रश्न. शेअर बाजार म्हणजे काय? ए सट्टा, नशिबाचा खेळ आहे. बी गुंतवणूक, अभ्यासावर आधारित संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया. असं एक रॅन्डम व्हायला का वळीनं घेऊ. वाटल्यास तुम्हाला गिफ्ट आहे का आपल्याकडे काही द्यायला? किचन आहेत ना, हां. तर चार्ट कमांडोचं स्पेशल गिफ्ट मिळालं आता, ज्यानं राईट आन्सर देईल, राईट. आणि काय करायचं आता का गिफ्ट लगेच पळापळी सुरू झाली, आहे की नाही. टीमसाठी जोरदार टाळ्या, किती एवढ्या कष्टाने त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. तर आता ओळीनं घेऊया. महिलांपासून सुरू करूयात का इकडून?
महिलांपासून. पहिलं गिफ्ट तुम्हाला पटकवण्याचा. दुसरा प्रश्न, सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळून श्रीमंती कमवली कारण. कॉम्प्युटरची 2 ऑप्शन. ए, तो रोज अंदाजावर बॅटिंग खेळायचा. बी, त्याने मेहनत, संयम आणि कौशल्य वापरलं. त्यांना द्या माहिती. बी, कॉम्प्युटरशी लॉक किया जाए. सही जवाब आहे. बरोबर. मॅडमसाठी जोरदार टाळ्या. त्यांचं एक गिफ्ट लक्षात ठेवा, आहे की नाही. स्पेशल गिफ्ट आहे, त्यामुळे काळजी करू. दुसरा प्रश्न, स्वतःहून आधीच हात वर करा प्रश्न ऐकायच्या आधी. बघूया, सिरियल करण्यापेक्षा प्रश्न आधी सांगा. त्याशिवाय कसं हात वर करणार. बरं ठीक आहे. खऱ्या गुंतवणुकीचं उदाहरण कोणतं. ए, सोनं खरेदी करून दीर्घकाळ ठेवणे. का बी, IPL वर सट्टा लावणे. आता हात वर आलेले आहेत. हां सर. हां, जोरदार टाळ्या सरांसाठी. त्यांना माईक द्या, एकदा उत्तर सांगू द्या माईकवर, म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. माझं नाव नागेश काळे. त्याचं उत्तर आहे सोनं खरेदी करून दीर्घकाळ ठेवणे. राईट. आता हे सगळं आपण गैरसमज दूर करतोय, लक्षात घ्या. मी तुम्हाला डायरेक्ट सांगायच्या ऐवजी तुमच्याकडूनच ही माहिती निघत आहे, काय समज आहे आणि काय गैरसमज आहे. आणि शेवटपर्यंत ह्या व्हिडिओ बघायचा आहे. कारण शेवटी काय मिळणार आहे की नेमकं मग आम्ही काय करायचं फायनल. बरोबर आहे की नाही. समज हे आहेत, गैरसमज हे आहेत. मग आता शेवटी मी काय करू ह्याचं उत्तर पण तुम्हाला आहे की नाही याच चावडीमध्ये मिळणार आहे. आता बघा, आता प्रश्न अवघड होत जाणार. एवढे सोपे राहणार नाहीत. आता बघ, गोपाळ काकांची मिसळची टपरी आहे मसवडमध्ये. कोण. गोपाळ काकांची मिसळची टपरी आहे मसवडमध्ये, बसस्टँडच्या बाजूला. ते व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना 50,000 रुपयाची गरज आहे. तो व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना किती रुपये लागणार आहेत. 50,000 रुपये. मग हे काय आहे. ए, गुंतवणूक म्हणजे व्यवसाय वाढवण्याचा भाग. बी, जुगार म्हणजे नशिबावर पैसा लागला तर लागला. गिफ्ट कुणालाही मिळणार नाही. पण उत्तर बरोबर आहे की नाही. म्हणजे आता तुम्हाला कळालं समज गैरसमज. गुंतवणूक आणि जुगार आहे की नाही. लोक काय म्हणतात की बाबा शेअर मार्केट हा जुगार आहे की नाही. पण आता तुम्हाला कळालं, काय कळालं की कुठल्याही बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला भांडवलाची गरज असते. जेव्हा भांडवलाची आपल्याला गरज असते तेव्हा आपण कुणाकडून तरी ते भांडवल घेतलं, उभं केलं, तर त्याला एक बिझनेसचा हिस्सा देतो आपण. बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण सरांचं उदाहरण घेऊया आहे की नाही. सरांचे मित्र आहेत समजा तुमचे. बरोबर आहे. आता मी तुमचा मित्र आहे. माझ्या बिझनेसला मला 20 लाख रुपये लागायचे. टोटल माझ्या धंद्याचं भांडवल 1 कोटी रुपये आहे. तर मला 20 लाख रुपये कमी पडत आहेत आणि सरांनी मला 20 लाख रुपये दिले. त्या बदल्यात मी कंपनीचे त्यांना 20% शेअर दिले. आणि उद्या समजा माझ्या कंपनीनं 10 करोड प्रॉफिट कमवला, तर सरांना किती फायदा होईल. 2 करोड. कारण यस, त्यांनी 20% शेअर घेतलेले आहेत. समजा उद्या माझ्या कंपनीनं 40 लाख रुपये लॉस केला, काय होईल. त्यांना पण लॉस होईल. किती होईल. जी काही पर्सेंटेज असेल त्याच्यानुसार लॉस होईल. मग तुम्हाला लक्षात आलं का हा जुगार आहे का. बरोबर आहे. आता समजा मला माझ्याकडे किंवा कुठल्याही कंपनीत आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण डोळे झाकून करतो का. प्रत्येक कंपनीचं फंडामेंटल, टेक्निकल आणि सेंटिमेंटल असे वेगवेगळे प्रकारचे ॲनालिसिस असतात. त्या कंपनीमध्ये आपल्याला जरी IT कंपनीचं काही कळत नसलं, TCSचं, तरी त्या TCSमध्ये असे हजारो लाखो कर्मचारी आहेत जे IT मध्ये खूप एक्सपर्ट आहेत.
आपण त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की ही कंपनी पुढे आणखी ग्रो होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे आपण अभ्यास करून ठरवलं आहे. जुगारामध्ये अभ्यास असतो का? आहे की नाही? मी आता कॉईन काढला खिशातून, बोल हेड का टेल. हेड पडला तर हेड पडला तर 1 लाख लॉस आणि टेल पडला तर 1 लाख प्रॉफिट. बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे का हेड पडेल का टेल पडेल? पण आपण कुठेही इन्व्हेस्टमेंट जेव्हा कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या कंपनीचे शेअर घेत असतो तेव्हा आपण पूर्ण लहान सहान बारीक विचार करतो. मग जुगार आहे का शेअर मार्केट? हां, आहे की नाही? पण तरी जुगार का म्हणलं जातं? नॉलेज कमी आहे. भरपूर लोकांचा लॉस होतो आणि ते करणं लॉस का होतो? नॉलेज नाही. आणखी एक कारण आहे, नॉलेज नाही. हे तर बरोबर आहे. आता लक्षात घ्या, शेअर मार्केट म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पैसे कमवण्याचे. जसं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, राईट, शॉर्ट टर्म ट्रेडिंग. शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे स्विंग ट्रेडिंग, बरोबर आहे. इंट्राडे ट्रेडिंग आहे की नाही. फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग. असे वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये हा प्रत्येक प्रकार आहे की नाही. जनरली आपण आता इन्व्हेस्टमेंटचा जर आपण विचार केला, राईट, इन्व्हेस्टमेंटचा जर आपण विचार केला तर इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस व्हायचे चान्सेस आहेत का? आहे की नाही. जर तुम्ही अभ्यास करून कंपनी निवडली असेल, राईट, चार्ट कमांडोचा 3rd वेव्ह ट्रेडर कोर्स करून शिकून केला असेल तर ते आहे की नाही लॉसमध्ये जायचे चान्सेस खूप कमी आहेत. जाऊ शकतं, बरोबर आहे. पण त्यासाठी दुसरा पर्याय आहे डायव्हर्सिफिकेशन. आपण काही एकच कंपनी घेऊन बसणार आहे का? आहे की नाही. येस बँक बनेगा नेक्स्ट HDFC बँक असं थोडी म्हणणार आहे आपण. आपल्याला माहिती आहे ना येस बँकचं टंपाळं वाजणार आहे. कारण आपल्याला डांबर आलं किंवा एक्झिट अगोदरच सिग्नल आलेलं आहे, आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे, बरोबर. ऑगस्टमध्ये मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये पूर्ण प्रॉफिट बुक करून घ्या, ऑक्टोबरपासून खेळ सुरू झाला का नाही? बरोबर. मी सांगितलं मी तसंच होणार आहे असं काय आहे का? हे सगळे आपले आहे की नाही. आपण एक सेंटिमेंटल, टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस करून आपण एक आयडिया लागू शकते आपल्याला. पण लाँग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटच होतो, राईट. चांगल्या कंपन्या निवडल्या असतील तर, कंसात, बरोबर, कंस विसरायचा नाही. आता याच्यामध्ये काय होतं, बरं, आता हा जुगारामध्ये एक तर आपण लॉसमध्ये जाऊ शकतो किंवा प्रॉफिटमध्ये, आहे का नाही. हे म्हणजे जुगारात 0 व्हायची शक्यता आहे का नाही. गेलं तर सगळंच गेलं. एक मराठी सिनेमात होता ना ते डायलॉग, काय केलं तर केलं नाही तर. आता लक्षात घ्या, गुंतवणुकीमध्ये समजा एखादा शेअर मी 100 रुपयाला घेतला आणि 120 रुपयाला विकला, तो कुणीतरी विकत घेतला असेल का नाही, बरोबर. मग 100ला घेतल्यानंतर 120, मग ज्यांनी 120ला घेतला तो लॉसमध्ये आहे का याच्यात? त्यांनी 200ला विकला परत, बरोबर आहे. बरं, 200ला विकला आणि ज्यानं 200ला घेतला तो लॉसमध्ये आहे का? त्यांनी वाट बघितली लॉंग टर्ममध्ये, 240ला विकला त्याने. पण ज्यानं 240ला घेतला आहे, इन्व्हेस्टिंगचं गणित सांगतो, 99.99% लोक लॉसमध्ये जाऊ शकत नाहीत जर त्यांनी योग्य नॉलेज घेतलं असेल आणि डायव्हर्सिफिकेशन केलं असेल. काय केलं असेल म्हणजे लॉसमध्ये जायचे चान्स कमी आहेत, आहे की नाही असं म्हणू शकत नाही मार्केटमध्ये आपण. तर आता मग पहिला प्रकार कळाला आपल्याला की बाबा पण मग असं का म्हणतात हो, गुंतवणुकीत तर 99% लोक प्रॉफिटमध्ये यायलेत तरी शेअर मार्केटला सट्टा का म्हणतात? त्याचं कारण आहे की हे आपली रिस्क मॅनेज करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट बनवलं गेलं शेअर मार्केटमध्ये, ऑप्शन, बरोबर आहे, FNO. तर ऑप्शनमध्ये काय केलं जातं, ऑप्शनमध्ये काय केलं जातं की मार्केट पडणार असेल तर पुट बाय केलं जातं, बरोबर आहे की नाही. मग ते हेजिंग टूल म्हणतात त्याला काय म्हणायचं,
आहे की नाही. पण आपल्या खेड्यापाड्यामध्ये ते काही हेजिंग टूल वगैरे काय माहीत नाही. ते ट्रेडिंग टूल केलेलं आहे त्यांनी, आहे की नाही. आणि मग ते काय करतात, मग शेअर मार्केट म्हणजे काय, तर वर चाललंय तर सी घे, खाली चाललंय तर ह्याला काय समजलं गेलं, शेअर मार्केट. ॲक्च्युली हे म्हणजे शेअर मार्केट आहे का, नाही. दॅट इज ओनली हेजिंग टूल. बरोबर आहे, दॅट इज ओनली हेजिंग टूल. पण यानं कानात घातले डूल आणि रोज रडतंय मूल. काय करायचं मग, कशी पेटेल त्याच्या घरची चूल, आहे का नाही. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला गॅम्बलिंग नाही करायचं, राईट. आता समजा मगाशी मी मसवडमधल्या आपल्या कोणत्या काकांचं उदाहरण घेतलं होतं, गोपाळ काका. बरोबर आहे. गोपाळ काकाने परत एक चहाची टपरी टाकली आणि तिथं 1000 कप चहा विकला जातो. तुम्हाला दिसलं साला, आहे का नाही, परवाच टाकलं, आहे का नाही, धडाधड टेस्ट भारी आहे, लोक चाललेत, आहे का नाही. तुम्हाला लक्षात आलं की बाबा गोपाळ काकांचं दुकान चांगलं चालतं आहे. मग गोपाळ काकांना पैशाची गरज पडली थोडं, आणखी त्यांना वाटलं की थोडंसं ह्या गाड्यावर सारखा कचरा यायला आहे, वारं यायला आहे, त्याच्याऐवजी मी एक सेटर घेतो, आहे की नाही. मग त्यांनी गोपाळ काका तुमच्याकडे आले समजा, आहे की नाही. आता किचनचा प्रश्न, तुम्हाला एक चार्ट कमांडरचं एकदम भारी किचन मिळेल गिफ्ट म्हणून, पण तुम्ही हात आधी वर करायचा, आहे की नाही. सगळ्यांनी कॉमन उत्तर दिलं तर मिळणार नाही. मग आता गोपाळ काका तुमच्याकडे आले आणि तुम्हाला प्रत्येकाने स्वतःला समजून घ्या, फील करून घ्या, तुमच्याकडे गोपाळ काका आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला म्हणले की सर मला 50,000 द्या, पुढल्याच महिन्यात 1,00,000 देतो. हा ऑप्शन ए. ऑप्शन बी, गोपाळ काका म्हणले की 50,000 द्या, बरोबर, मी तुम्हाला माझ्या 10% शेअर देतो, जी काय होईल, आहे का, जोपर्यंत तुमचे. तर गोपाळ काकाचा कुठला ऑप्शन योग्य आहे, ए का बी? जोरदार टाळ्या सरांकडे द्या. बी ऑप्शन. पण तरी पण तुम्हाला ते गिफ्ट मिळणार नाही, कारण हात केला या. तर अशा पद्धतीनं काय झालेलं आहे याच्यामध्ये, गोपाळ काका, म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात आला का, पैसे तेवढेच आहेत, सगळं सेम आहे, तुम्हाला कळालं का, तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत का, हा ना, हां मग बोलू नका. तर मग विषय लक्षात आला तुम्हाला की तेच पैसे आहेत, 50,000 आहेत, पण ते कधी इन्व्हेस्टमेंट होते आणि कधी जुगार बनतो, बरोबर. अनएक्सपेक्टेड रिटर्न जर झाले तर तो जुगार झाला, राईट, आहे की नाही. चला चावडीत आला, चला गोळा करा, 1 लाख 1 लाख 1 लाख का 3 लाख 1 लाख का 3 लाख, हां, आहे की नाही. मास्तर लोक तर मी असे बघितलेत, 1 से बडकर 1. उद्या सकाळी त्या चौकात आज माझा नंबर आहे, चहाचं बिल द्यायचं आहे, तर ते चौक सोडण्यासाठी 2 किलोमीटर वळून जातं ड्युटीला, का तर ते बिल वाचावं, किंवा टायरमध्ये हवा भरायची आहे तर त्याचे 2 रुपये वाचवण्यासाठी किती कोशिश केली जाते. येस सर नो, बरोबर आहे. पण जर मी आता म्हणलं चला 1 का 3 1 का 3 1 का 3 काय होईल, हां, ज्या मास्तरकडे 2 रुपयेची चणचण होती तो मास्तर 3 लाख आणून देईल मला. येस सर नो, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं काय झालं, दिस इज कॉल्ड गॅम्बलिंग, दिस इज कॉल्ड जुगार. आपल्याला हे समजलं फरक. हां, आता नेक्स्ट आपण क्वेश्चन आन्सरमध्ये घेऊया. शेअर बाजारात 10-15 वर्ष संयमाने गुंतवणूक करणाऱ्यांना काय मिळते? ऑप्शन तर बरोबर, चला ठीक आहे, तुम्ही सांगा आता. हां, नाही उभं राहा तुम्ही, तुम्हाला लगेच हे गिफ्ट द्यायलात ना, रेडी आहेत, मिळाले ना. चार्ट कमांडरचं नॉलेज वापरून जर त्याने योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट केले असेल तर चांगले रिटर्न मिळणार. राईट, म्हणजे ए चांगले रिटर्न मिळतील किंवा बी काहीच मिळणार नाही, घ्या केळं. काय ए चांगले रिटर्न. हां, ओके, सरांसाठी जोरदार टाळ्या. ते गॅम्बलिंग आणि नॉलेजचा फरक कळाला.
आहे की नाही. तुम्ही रिअल नॉलेज शिकलत चार्ट कमांडोकडून किंवा कुठूनही शिकलत, बरोबर, आणि तुम्ही योग्य प्रकारे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टिंग केलीत, योग्य प्रकारे चांगले स्टॉक घेतलेत, लाँग टर्मसाठी ठेवलेत, तर प्रॉफिट हा होतोच डायव्हर्सिफिकेशन करून. पण जर आपण आहे की नाही हे असे फ्युचर ऑप्शन केलं आहे की नाही आणि नॉलेज त्याच्यात पण प्रॉफिट होतो, पण कुणाचा मोठमोठे बँका, मोठमोठे एक्सपर्ट त्यांचा प्रॉफिट होतो. लॉस कोण करतात? सगळे रिटेलर्स अँड बिगिनर्स आहे की नाही. मग त्यांनी जर आपलं सूत्र पाळायच्याऐवजी त्यांनी जर CPE करत बसले आणि आम्हाला प्रॉफिट 200% मिळालाच पाहिजे म्हणले की मग घ्या केळं असं होतं. मग त्यासाठी आपल्याला काळजी केली तर हे सहज आणि सोपं आहे समजायला. आणि हे इथं हा विषय काय घेतला आपण, कारण ग्रामीण भागामध्ये याला जुगार असं नाव आहे, ते मिटलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. तुम्हाला विश्वास येत नसेल तर आपल्यामध्ये सुद्धा चार्ट कमांडोला इथं फॉलो केलेले काही लोक आहेत जे पैसे कमवत आहेत मार्केटमधून. येस सर नो? येस सर नो? हां, दिल नाही काय ना बकरा बिकरा काय बोट्या खायला, आवाजच नाही. हां, बघू आता आवाज येतो का नाही. येस सर नो? लेकरांचे आवाज यायले, तुमचे नाही, बरोबर आहे की नाही. कारण लेकरं कसं दिल तो बच्चा आहे जी, आपल्याला एकदम लहान मुलासारखं झालं पाहिजे, बरोबर आहे. मेडिटेशन मी का सांगतो, काल परवाचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला का? कुणी कुणी बघितला नाही हात वर करा. बघितला नाही? ओके. कुणी कुणी बघितला? ओके. आणि कुणी हे दोन्ही वेळेला हात वर केलं नाहीत असेही काही लोक आहेत. ठीक आहे, तर ते बघा, कारण प्रत्येक गोष्ट आपण वर्तमानात राहून पूर्ण फोकसफुली जर केली, मी आता काय करतोय हे मला माहीत पाहिजे, राईट. प्रत्येक गोष्ट तुम्ही एकदम लहान मुलासारखी कॅप्चर केली पाहिजे आहे की नाही. आपण कुठं जर समजा एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा गेल्यानंतर आपल्याला किती मजा येते, त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा जा. एखादं हॉटेल तुम्हाला आवडतं आहे, म्हणजे खूप नाव ऐकलं तुम्ही, भारी आहे, तिथं जाऊन जेवलात फर्स्ट टाईम, किती मजा येईल, हां आहे की नाही. पण सारखं सारखं तिथं चाललात तुम्ही, नेहमीच जाता जाताय, परत मजा येईल का? नाही. तर आपल्याला काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट मी फर्स्ट टाईम करतोय हा फील ठेवून केली पाहिजे, राईट. 3 गोष्टी असतात सुखी लाईफसाठी. एक माइंडफुलनेस म्हणजे वर्तमानात जगलं पाहिजे. आत्ता काय आहे मी, बरोबर आहे. आपण सतत टेन्शनमध्ये इथं आलो आहेत आहे की नाही, मागचे कामं आता मी सोडून आलो आहे सगळे ह्या मास्तरच्या नादात. हां, इथं काय फायदा होतो आहे का नाही माहीत नाही, तिकडचंही काम बुडलं आहे की नाही. एक तर भूतकाळात गेलो, नाहीतर फ्युचर. काय फ्युचर आहे की नाही, चावडी झाल्यावर बोट्या बिट्या आहेत का नाही, वास बी येणा गेलाय, उगाच येड्यात काढलं का काय आहे की नाही. म्हणजे आपण वर्तमानात राहत नाही, आपण काय करतो, एकतर भूतकाळात जातो किंवा भविष्यकाळात जातो, आणि आपण एकदम बिगिनर माइंडसारखं राहिलं पाहिजे. इथून मला काहीतरी प्रत्येक गोष्ट नवीन आहे माझ्यासाठी आहे की नाही. प्रत्येक वेळेला जर तुम्ही बिगिनरमधून गेलात तर तुम्हाला ते सुख मिळेल. आता नेक्स्ट गिफ्ट आपण बघूया. SIP म्हणजे काय? SIP म्हणजे काय? ऑप्शन सांगू का नको? घ्या सर, सांगा. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. नाही, आता ऑप्शन सांगतो. थोडे थोडे पैसे गुंतवून मोठी संपत्ती तयार करणे, किंवा B सट्टा, दररोज मोठे पैसे कमवण्यासाठी CPE करणे. ए, थोडे थोडे पैसे गुंतवून मोठी संपत्ती तयार करणे. तुम्ही ये म्हणायच्या आधी ये म्हणून तुमचं गिफ्ट घालवलं राव. घेतलंय ना, एक तर मिळालंय समजा ऐका ना. किती गाड्या आहेत घरी? हां, मग बस झालं काय. एक किचन बस झालं. तुम्हाला दीर्घकाळ शेअर बाजारात टिकायचं असेल तर कोणता सल्ला योग्य ठरेल? प्रश्न परत एकदा सांगू. तुम्हाला दीर्घकाळ शेअर बाजारात टिकायचं असेल तर कोणता सल्ला योग्य ठरेल? सल्ला A, FNO सारख्या धोकादायक गोष्टी टाळा आणि चांगल्या कंपन्यामध्ये लाँग टर्म गुंतवणूक करा. किंवा सल्ला B, दररोज अंदाजावर ट्रेड करा आणि पटकन श्रीमंत व्हायचा प्रयत्न करा.
ये बरोबर आहे का नाही? हां ग्रेट. स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. लहान पोरं सुद्धा सांगायलेत म्हणजे किती सिलेबस समजला यांना. आता थोडासा वेगळा 10 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं, 5 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं तुम्हाला. चूक का बरोबर सांगायचं. चालेल का? पोरं हो म्हणाले. तुम्ही मोठे लोक शाळेत आल्यासारखं वाटतंय का नाही? मजा येईल का नाही? काही येऊन अडकल्यासारखं वाटायलंय. त्याच्या आईला 34 शाळेतून पळालतो अजून इथं येऊन तीच. बरोबर. तर आता आपण बघूया शेअर बाजार म्हणजे फक्त श्रीमंतासाठी आहे. चूक आहे की नाही? म्हणजे लक्षात आलं का बरं चूक आहे? कोण सांगेल? आता हे अवघड केलं म्हणा. आहे का नाही? कारण लक्षात घ्या गर्दीत राष्ट्रगीत म्हणणं सोपं आहे. एकट्याला मास्तरनं समोर म्हणायला लावलं की बरोबर की बरोबर. ओके ग्रेट ग्रेट. छान उत्तर दिलं की बाबा असं काही नाही की श्रीमंतासाठीच आहे म्हणून. तुमच्याकडे 500 रुपये जरी असतील तरी तुम्ही 500 रुपयाची SIP करू शकता. सरसाठी टाळ्या. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकता. बरोबर आहे? चालेल. नेक्स्ट. F&O ट्रेडिंग खूप सुरक्षित आहे, सगळ्यांनी केलीच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट. SIP म्हणजे नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक. बरोबर. नियमित आणि शिस्तबद्ध का बरं म्हणलं ह्याला? कारण SIP एकदा आपण ॲक्टिवेट केली म्युच्युअल फंडामध्ये की ती आपोआप महिन्याला कटते. म्हणजे आपण हो म्हणलं काय नाही म्हणलं काय शिस्त आपली आपोआप लागते. राईट. नियमित कटायला लागते. जर समजा SIPची सिस्टम अशी असती की तुमची पगार झाल्यानंतर तुम्हाला हाताने पैसे काढून नेऊन द्यायचे असते तर किती लोकांनी भरली असती? आहे की नाही? म्हणले असते त्याच्या यायला जड जातं ना पैसे असे नेऊन द्यायचे म्हणजे. पगार फास्ट का संपत आहे सध्या? कारण काय आता नुसतं मोबाईलवर स्कॅन करायचं. त्याला कळतच नाही त्या येड्याला. जातं हॉटेलमध्ये आहे का नाही? पहिला 1 ते 10 तारीख एकदम राजा. परत 10 तारखेनंतर कंट्रोल. 20 तारखेनंतर 500 आहेत कर. बरोबर आहे की नाही? असं होतं का नाही? मग आपल्याला त्यासाठी नियोजन शिस्तबद्ध गुंतवणूक केली पाहिजे. एक तर आपल्याला शिकून स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे. चार्ट कमांडो मोबाईल ॲप आहे त्यासाठी. नाहीतर मग काय करावं लागेल? आपल्याला शिकायला वेळ नाही. बरोबर. तर सरळ सरळ म्युच्युअल फंड हे खूप म्युच्युअल फंड सही आहे लेकिन कोणसा सही आहे ते आपल्याला शोधावं लागेल. त्यासाठी एक PFP प्रोग्राम आहे. कसला प्रोग्राम आहे? PFP पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग. राईट. परदेशामध्ये दर महिन्याला 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो हे करायला. राईट. वर्षभराचे किती झाले मग? लाखो रुपये. पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करायला लाखो रुपये लागतात. ते तुम्हाला चार्ट कमांडोमध्ये कितीला मिळतं? फ्रीमध्येच होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की ती फ्रीमध्ये बुक करतं येडं पुन्हा फोन उचलत नाही. म्हणतो मी इथं बिझी आहे. मी त्याला कळतच नाही अरे येडं ही तुझ्यासाठी आहे. ते म्हणतं मी बिझी आहे. अरे कशात बिझी आहे? त्यासाठी त्याला आपण 999 रुपये ठेवलेले आहेत. पण जे उन्हातानात चावडीला येतात त्यांना 251 रुपये ठेवलेत. कारण का? नाही 999 भरू शकता तुम्ही. भरायला काय अडचण नाही. कारण हे असे प्रोग्राम फुकट होत असतील का? खर्च येतो का नाही? तिथं सपोर्ट होतो आपला. पण का ठेवले असतील 251 तरी? आहे की नाही? का ठेवले असतील? एखादी क्वार्टर येते म्हणून. किमान एक लक्षात घ्या 251 जेव्हा भरतो ना आपण तेव्हा आपण वाट बघतो कधी कॉल येईल. नसेल तर लगेच व्हॉट्सअप काय साहेब
अजून मला नाही बरोबर आहे का नाही. म्हणजे काय सिरियसनेस राहतं की बाबा स्वतःला मला जर गोल सेट काय काय तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का. आपल्याला नेमकं किती पैसे पाहिजेत हे आपल्यालाच माहीत नाही. बरोबर आहे. मी कुणालाही विचारलं सर तुम्हाला किती पैसे पाहिजे, सरसाठी जोरदार टाळ्या. कसं वाटलं. एक नंबर ग्रेट. बरोबर आहे. अजून कोण आहे ज्यांनी PFP केलेलं नाही. हां सांगा तुम्हाला किती रुपये पाहिजेत. 10 करोड. कसं घ्या तुम्हाला 10 करोड. 10 करोड पाहिजे कशासाठी. आफ्टर रिटायरमेंट अँड फॅमिली प्लॅनिंग ऑल चिल्ड्रन्स एज्युकेशन अँड सांगा ना मग 10 करोडचा हिशोब. तो प्लॅन नाही केलेला. हां प्रॉब्लेम काय माहिती आहे का. देव बसलाय द्यायला आहे की नाही, पण प्लॅनिंग नाही घ्यायला. हां आहे की नाही. पदर नाही प्लॅनिंग नाही घ्यायला. कारण का कारण देवाला एकच शब्द माहिती आहे तथास्तु. बरोबर आहे की नाही. माझी परिस्थिती खूप बिकट होते. 4 दिवसातून एकदा भाकरी मिळायची तरी आपलं स्वप्न काय होतं करोडोचंच होतं. बरोबर आहे. देव म्हणलं जाऊ दे तुझं माझं प्लॅनिंग आहे हेंद्राकडे जाऊ दे तथास्तु. बरोबर आहे की नाही. माझ्याकडे 1000 करोड येणार आहेत आता, पण त्याचं प्लॅनिंग आहे माझ्याकडं. मी 1 ना 1 रुपयाचा तुम्हाला हिशोब देऊ शकतो किंवा मला कशासाठी पैसे पाहिजेत हे मला माहीत आहे. त्यामुळं देवाला एकच शब्द, त्याला जास्त अक्कल नाही आहे, तुम्ही समजून घ्या. ह्याचा पण निगेटिव्ह अर्थ काढतील लोक. असं नाही आहे. देव म्हणजे काय आहे, तुम्ही थोडंसं चांगलं काम करा तुम्ही देव. हां आपल्यानंतरची नेक्स्ट स्टेप म्हणजे देव आहे. राईट. मग हे एवढा मानवजन्म आपल्याला मिळाला आहे, पण आपल्याला आपलं विजन क्लिअर पाहिजे. मला कशासाठी पाहिजे, मला इनकमिंग किती आहे, आउटगोईंग किती आहे, मला मुलं किती आहेत, मुलं किती आहेत माहीत असतील तुम्हाला. मी आता त्यात खोलात जात नाही लिगल इलिगल वगैरे असं. पण आपल्याला जो खूप कमी लोकांना समजतात आहे की नाही. काही लोक तर पुढल्या आठवड्यात मेसेज करतील आहे की नाही, ही योग्य आहे का तुमचं अशा पद्धतीनं. तर आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मुलांच्या शिक्षणासाठी मला किती पाहिजेत, किंवा मला घर बांधायचं तर घरासाठी किती पाहिजेत, कार पाहिजे तर कारसाठी किती पाहिजेत, मला लवकर रिटायर व्हायचं बस झालं. ह्या साहेबाचा लय ताप झाला मला, रोज येतं आहे शाळेवर मला सारखं त्रास देऊ लागला आहे की नाही. मी सोडूनच देतो आहे की नाही. शाळाच म्हणून नाही, समजा कुठलंही असेल आहे की नाही, कुठलीही नोकरी असेल जॉब आहे की नोकरी कुणाकुणाला आवडते तर आहे की नाही. पण का सोडवू शकत नाही, कारण पुढल्या महिन्याचा EMI कोण देणार. हां सगळे आव असून बसलेले सगळे खर्च आपण घेऊन बसलेलो आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला प्लॅनिंगची गरज असते, आणि प्लॅनिंग जर आपण केलं तर 100% सक्सेस होऊ शकतो. राईट.